स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सगळे? छान आहात ना? आणि आम्ही खूप मस्त आहोत. आणि आज आहे ना खरं छान मस्त विषय घेऊन आलेली आहे मी खास तुमच्यासाठी. तर हा विषय तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे काय होतं, बऱ्याचदा आपण आहे ना लहान मुलांना सांगतो की आता समजा माझ्याकडे पण किट्टू आहे. ते यापूर्वी मला बऱ्याचदा असा अनुभव आला की मी तिला सांगायची, दीदी हे दे ग, दीदी ते दे ग. तर आहे ना तिला म्हणजे ती म्हणजे अशी बोलायची की नको आई थांब, मला कंटाळा आलाय म्हणून असं नंतर देते मी. किंवा मग कधीतरी ऐकल्याचं नाही ऐकलं गेल्यासारखं पण होतं लहान मुलांकडनं. बऱ्याच जणांना हा अनुभव येत असेल. तर मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे. किंवा आपण त्यांना जर सांगितलं की अभ्यासाला बस, तर मग त्यांना ते एकदम असं वाटतं की एकदम हेटेड, की आपल्या प्रत्येक गोष्टी ना ऑपोजिटच आपले पॅरेंट्स वागतात. जास्त वेळ खेळायला गेले, आपण म्हटलं मोबाईल घेऊ नको, तर मग त्यांना असं वाटतं की हे का बरं मला असं बोलतायत. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं माहिती आहे का, त्यांना असं वाटतं की आपण एका पारड्यामध्ये आहोत आणि आपले पेरेंट्स एका पारड्यामध्ये आहेत. तर हे असं होऊ नये. मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे, आपल्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. किंवा त्यांना असं वाटलं पाहिजे की येस, आपले आईवडील जे सांगतायत ते बरोबर आहे. आणि एका शब्दात आपण सांगितलं ना, तर त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण हे यांनी सांगितलेली गोष्ट, मोठे आहेत तर आपण हे ऐकलं पाहिजे. किंवा त्यांचंच असं हे करून नाही घेतलं पाहिजे. तर त्यासाठी फक्त मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. ह्या 3 गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहे की यांचा अवलंब जर केला तर तुम्ही गोष्ट सोडाच, मुलं ऐकणारच. म्हणजे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक आपुलकीची भावना तयार होणार आणि खूप असं आपुलकीने किंवा आदराने ते आपली गोष्ट ऐकणारच. असं होणारच नाही की ते आपली गोष्ट ऐकणार नाही म्हणून. असं त्यांना म्हणजे त्यांच्याच मनातून त्यांना प्रेरणा मिळेल की आपण आपल्या पेरेंट्सचं ऐकलं पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट अशी आहे की कधीही मुलांना जर आपण आपल्याला काही काम सांगायचं आहे, तर सांगताना आपण प्लीज, प्लीज दे ना दीदी, प्लीज दे ना दादा, असं खूप पोलाइटली बोललं पाहिजे. प्लीज ह्या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जर काम जर केलं तर आपण त्या गोष्टीबद्दल त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. थँक्यू दीदी, थँक्यू दादा. आणि म्हणजे खूप प्रेमाने जवळ त्यांनी काम केलं ना, तर त्याबद्दल आहे ना त्यांना खूप प्रेमाने जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला पाहिजे. त्याने त्यांना आहे ना अशी आपुलकीची भावना आणि खूप छान वाटतं, असं नाही का. त्यांना असं वाटतं की आपण खूप स्पेशल आहोत आपल्या आईवडिलांसाठी. ही भावना आपण त्यांच्या मनामध्ये तयार करत असतो. त्याच्यामुळे आपण जेव्हा त्यांना काम सांगतो ना, तेव्हा आपण असं पटकन असं न बोलता ए ते कर ग, ए दादा ते दे रे, असं बोललं का मग त्यांना आहे ना खूप असे ना कारणं मिळतात सांगायला की आत्ता नको गं मम्मी, किंवा आत्ता नको गं आई, थांब जरा, मी जरा वेळाने देतो. पण तेच जर आपण म्हणू ना प्लीज, प्लीज दे ना दीदी मला, आणि दिल्यानंतर आपण म्हटलं ना थँक्यू व्हेरी मच, आणि असं अंगावर हात फिरवणं, तर खूप पटकन करतात. म्हणजे याचा अनुभव मला सुद्धा आलेला आहे. तर लहान मुलं आहे ना खूप सेन्सिटिव्ह असतात ना, तर असं केल्याने ना त्यांच्या मनामध्ये म्हणजे एक चांगली आपुलकीची भावना तयार होते आणि ते पटकन काम करतात आपलं. ही झाली पहिली महत्त्वाची गोष्ट मुलांनी आपलं काम ऐकण्यासाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे की काय होतं माहिती आहे का, बऱ्याचदा आपण काम सांगतो मुलांना. मुलांना काम सांगितलं ना की मग आपण काय करतो माहिती आहे का, आपण त्यांना पटकन सांगतो, ए ते दे बरं पहिले, ते तुझं काम सोडून दे पहिल्यांदा, आणि मला जे पाहिजे आहे मला ते मला दे पहिल्यांदा. आपण असं करतो. आणि मग त्याच्यामुळे त्यांना काय होतं की प्रत्येक वेळी काम सांगितलं की इतकी इमर्जन्सी असते आईची, किंवा जे कोणी काम सांगेल मोठी व्यक्ती त्यांची इतकी इमर्जन्सी असते की यांना लगेच दिलं, म्हणजे जसं आपण विचार करतो ना तसं समोरच्या बाजूने त्यांचाही विचार चालू असतो. आणि मग त्यांना असं वाटतं की हे त्यांच्या गोष्टींना जास्त प्राधान्य देतात. मग मग त्यांना बोलायला वेळ मिळतो, आई थांब मी हे करते, आई थांब मी ते करते. किंवा आपण मग कधी कधी काय करतो माहिती का, मोबाईल पण बघत असताना आपण म्हणतो ए चल ठेव हा मोबाईल, बघू नको म्हणून. असं असं खूप याने बोलतो. आणि मग त्यांना आहे ना ते निगेटिव्ह वाटायला लागतं. तर त्याच्यापेक्षा ना जर समजा ते काम करतायत ना, थोडंसं काहीतरी आपण बघायचं की काहीतरी ड्रॉइंग करताय, तर मग थोडंसं आपण त्यांना पण, दीदी हा कलर नाही, इथे हा कलर दे बरं, असं जर आपण जर बोललं ना, आणि असं बोलता बोलता म्हणजे त्यांच्या गोष्टींना प्राधान्य देऊन बोलायचं. आपल्याला आपलं काम तर करून घ्यायचं आहे, पण कसं त्यांच्या कलाने करून घ्यायचं. म्हणजे त्यांच्या गोष्टींना जर प्राधान्य दिलं ना की ते आपलं काम पटकन ऐकतात. मग समजा ते करत असले ना, तर मग आपण जर त्यांना सांगितलं ना, आता समजा एखाद्या वेळेस खूप मूड ऑफ आहे किंवा टी व्ही बघताय किंवा काहीतरी करताय, आणि मग आपण त्याच्यामध्येच त्यांना डिस्टर्ब केलं ना, आणि मग
काही काम सांगितलं ना तर ते आपलं काम करायला आहे ना त्यांना नकोसं वाटतं. मग त्यावेळेस जर आपण जर असं म्हटलं ना की वाव किती सुंदर आहे ही गोष्ट, किती सुंदर ड्रॉइंग केलेली आहे, किती सुंदर कलर देते आहेस तू, पण इथे हा नाही हा कलर पाहिजे होता. पण दीदी ऐक ना, एक काम करते का, मला आहे ना हे असं असं पाहिजे आहे, ते आणून देते का. असं जर केलं ना तर आहे ना एका मिनिटात हातातली वस्तू लगेच खाली ठेवली जाते आणि पटकन धावत पळत जाऊन आपल्याला पहिले आपली वस्तू मिळत असते. तर ही आहे एक टेक्निक मुलांकडून त्यांच्या कलेने काम करून घेण्याची. म्हणजे काय, थोडक्यात की त्यांच्या गोष्टींना सर्वप्रथम प्राधान्य देऊन, म्हणजे असं आपली खूप जास्त इमर्जन्सी न दाखवतात त्यांच्या गोष्टींना जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं आणि मग आपली गोष्ट करून घ्यायची त्यांच्याकडनं. ही आहे दुसरी टेक्निक मुलांकडनं आपलं काम करून घेण्यासाठीची. आता याच्यामध्ये असंही होतं की कधी कधी ना आपण काय म्हणतो, अभ्यासाला बस, आणि मग ते काय म्हणतात, नाही मला थोडा वेळ आहे ना खेळायला जायचे. मग आपण काय म्हणतो, नाही आता ही अभ्यासाची वेळ आहे आणि तू अभ्यासच केला पाहिजे, तू खेळायला नाही गेली पाहिजे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, मग त्यांना आहे ना ते एकदम असं ते त्यांची बाजू पूर्ण लावून धरतात आणि मग आपण पण एका बाजूला ताणलं का मग मुलांना आहे ना ते ऐकायचंच नसतं. मग रडायचं, मग काहीतरी उगाचच रागावून बसायचं. मग असली खूप सारी कारणं होतात. त्याच्यापेक्षा आहे ना ते म्हणतायत ना खेळायला तर त्यांच्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं. त्यांना म्हणजे तुला खेळायला जायचंय ना, जा तू खेळायला जा. मग फर्स्ट टाइम त्यांना खेळायला गेल्यानंतर मग तू खेळायला गेली ना मग आता तुला अभ्यास करावा लागेल. पण मग ह्या गोष्टीची जर त्यांना शुअरिटी आली ना की येस आपण बाहेर गेलो खेळायला 1 तास, आपण म्हटलो आपल्याला खेळायला जाऊ दिलं, तर आता आईने आपल्याला अभ्यास करायला सांगितलेला आहे, आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बऱ्याचदा काय म्हणतो माहिती का, तू जर अभ्यास जर केला तर सॅटर्डेला हॉलिडे आहे, तुला मी गार्डनला नेईन. आणि मग काय होतं माहिती का, आपण काय करतो हॉलिडेच्या दिवशी काहीतरी आपली कामं निघतात आणि त्या दिवशी आपण नेमकं जायचं विसरून जातो किंवा आपण जात नाही. म्हणजे काय, तर आपण प्रॉमिस त्यांचं कंप्लीट करत नाही. मग आपण प्रॉमिस जर कंप्लीट केलं नाही ना तर निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या मनामध्ये येतात. मग ते निगेटिव्ह थॉट्सच त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं की हे फक्त आहे ना काम करण्यापुरतं आपल्याला म्हणतात की हे तू कर ते मी तुला देईन, हे तू कर इकडे मी तुला घेऊन जाईल, पण घेऊन मात्र काही जात नाही. त्याच्यामुळे काय होतं त्यांना शुअरिटी येत नाही आणि मग त्यावेळेस आहे ना त्यांच्या मनाची चलबिचल होते आणि मग ते लगेच ठरवतात, नाही नाही तू असं बोलली होती पण तू असं करत नाही आणि हे तू काही कंप्लीट करत नाही प्रॉमिस. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, एकदा आपण जर त्यांना कुठल्या गोष्टीचं प्रॉमिस जर करणार आणि ते जर कंप्लीट जर करणार आपण, तर त्यांना इतकी शुअरिटी येते नेक्स्ट टाइम बघा तुम्ही ते आपलं काम करणार म्हणजे करणार, जर आपण त्यांचं प्रॉमिस कंप्लीट केलं तर. त्याच्यामुळे आपण त्यांचं प्रॉमिस हे कंप्लीट केलंच पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांना एक शुअरिटी येते आणि नेक्स्ट टाइम ऑटोमॅटिकली आपण त्यांना काही सांगितलं पण नाही ना, फक्त जरी बोललं ना की लास्ट टाइम तुला नेलं होतं तू म्हटली होती तर, पण मग आता ह्या वेळेस जमणार नाहीये, पण तुला माझं असं असं काम करावं लागेल, तर ते करतात. इतके प्रामाणिक मुलं असतात, हे नक्कीच खरं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप पोलाइटली बोला. आपण काय म्हणतो, ए असं कर ग, ए तसं कर ग, हे कर ग. मग त्याने काय होतं माहिती आहे का, त्यांना असं वाटतं की हे आमच्यावर आहे ना ओरडून बोलतायत, चिडून बोलतायत. आणि मग त्याच्यामुळे काय होतात मुलं आहे ना आपलं ऐकायला आहे ना थोडंसं कानकूच करतात किंवा आपलं ऐकायला आहे ना थोडंसं असं त्यांच्या मनाच्या म्हणजे परिस्थितीनुसार असतं. नाही तर मग नाही मला नाही करायचंय, माझं हे असं आहे, माझं हे काम चालू आहे ना गाई, आपण थोडंसं ओरडून बोललं का मग ते म्हणतात माझं पण अभ्यास चालू आहे ना गं, मी नाही करू शकत, डिरेक्टली असं बोलतात. मग ते असं बोलू नये त्यासाठी आपण जर पोलाइटली जर बोललं, रागावून बोललं नाही, त्यांच्यावर चिडून बोललं नाही, तर आपली कामं ते डेफिनेटली ऐकतात म्हणजे ऐकतातच. तर हा तिसरा महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता की जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे, काम केलं पाहिजे, तर आपण त्यांच्याशी व्हेरी व्हेरी पोलाइटली कन्व्हर्सेशन केलं पाहिजे किंवा त्यांच्याशी बोललं पाहिजे, तर लगेचच ते आपलं ऐकतात. आता यातला सब पॉईंट म्हटलं तरी चालेल ह्या तिसऱ्या पॉईंटमधला, की कधी कधी काय होतं माहिती आहे का, मुलांना असं वाटतं की प्रत्येक वेळी ना की पोलाइटली पण बोलते ही, पण जाऊच देत नाही. खेळायला म्हटलं की जाऊच देत नाही. म्हणजे गोडीत सांगते ही की बेटा आजच्या दिवस जाऊ नको तू, आता अभ्यास कर. पण ही ना रोज अशीच गोडीत बोलून 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 पाठवत नाही. आणि मग मुलं पण म्हणतात
आई मागच्या वेळी पण तुम्हाला पाठवलेलं नव्हतं. आपण जेवढं प्रेमाने बोलतो ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने मग ते आपल्याशी बोलतात. मग अशा वेळी जर तुम्हाला वाटत असेल की यांनी खेळायला जाऊ नये, यांनी अभ्यास करावा किंवा आपलं काम ऐकलं पाहिजे किंवा आपण जे सांगतो आहे ते ऐकलं पाहिजे, तर अशा वेळेस आहे ना खेळायला मागतायत ना ते जाऊ द्यायचं त्यांना. त्यांना जाऊ दिलं की मग काय होतं माहिती आहे का, अचानकच त्याच वेळेस अचानक कधी कधी योगायोग पण होतो की असं घडलं जातं, काहीतरी त्यांच्याकडनं चूक घडून येते किंवा त्या तिथे वेळ घालवल्यामुळे त्यांचं होमवर्क कंप्लीट होत नाही. मग स्कूलमध्ये त्यांना टीचर ओरडतात. मग असं काहीतरी घडून येतं आणि मग ते घरी आल्यानंतर ते आपल्याला सांगतात की आई कालला मी खेळत होती किंवा खेळत होतो ना, तर त्याच्यामुळे माझा होमवर्कच राहून गेला किंवा रात्री खूप वेळ खेळत होती, मग त्याच्यानंतर ते काका बोलले की आता तुम्ही उद्या या, खूप वेळ झाला. मग अशा वेळी ना काय होतं माहिती का, आपल्याला पण बोलायला आहे ना तिथे जागा तयार होते आणि डेफिनेटली ना आपण आहे ना अशा वेळी ना खूप त्यांचा आग्रह असला ना आपण जाऊ द्यायचं त्यांना. आणि मग आहे ना तिथे जेव्हा आपल्याला जागा मिळते ना मग ती संधी सोडायची नाही. मग त्यावेळेस त्यांना समजावून सांगायचं, पण त्यावेळेस पण समजावूनच सांगायचं की हे बघ, तुला मी म्हणत होती की तू होमवर्क कर. किंवा कधी कधी त्यांना एक्झाम पण असते, तर कधी कधी एक्झामचं पण त्यांना आहे ना असं म्हणजे जास्त आजकालची मुलं जास्त टेन्शन घेत नाही, तर मग त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास पण थोडासा कमी होतो. मग पेपर व्यवस्थित जात नाही, कधी मार्क्स व्यवस्थित येत नाही, कधी सराव पेपर असतात, टेस्ट पेपर असतात. तर मग जर समजा असं कमी जास्त किंवा क्लास पेपर पण असतात, तर मग त्याच्यामध्ये समजा कमी मार्क्स मिळाले, कधी होमवर्क झाला नाही किंवा कधी कुणी काही बोललं, तर मग त्यावेळेस आपण समजावून सांगायचं, मी तर तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते बाळा, पण तू माझं ऐकलं नाही. त्यावेळेस तू काय बोलली की मला खेळायला जायचंय. आता मी जर तुला सांगत होती नाही, तर तुला ते माझं पटलं नाही आणि मग त्याच्यामुळे हे असं झालं. मग असं जर त्यांना आपण समजावून जर सांगितलं ना, तर मग त्यांना एक शुअरिटी येते की येस, आपली आई आपल्यासाठी चांगलं सांगत होती, हे आपण ऐकायला हवं होतं. आणि मग त्याच्यामधून आहे ना त्यांना आपल्याविषयी ना एक आत्मविश्वास तयार होतो किंवा आपल्याविषयी एक जागा किंवा एक कॉन्फिडंट तयार होतो की येस, आपले पॅरेंट्स जे सांगतात ना ते आपण ऐकलं पाहिजे. तर हीच गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. आणि खरोखर आजच्या व्हिडिओमुळे म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी माहीत असतात, नाही असं नाही, पण एक छोटंसं म्हणतो ना आपण की त्याची पुनरावृत्ती होते किंवा त्याची उजळणी होते आणि त्याच्यामुळे आहे ना मग अजून आपल्याला काही गोष्टींची हे माहिती मिळत चालते किंवा आपल्या पण म्हणजे डोक्यामध्ये प्रकाश पडल्यासारखं होतं. तर तशाच पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. तर ह्याच काही गोष्टींचा अवलंब मीही माझ्या लेकरांवर करत असते किंवा माझ्याजवळ एक किट्टू आहे तिच्यावर करत असते. त्याच्यामुळे मला खूप सारा हे आलेला आहे, प्रचिती आलेली आहे की ती माझा ऐकतेच. म्हणून म्हटलं चला ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करू. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मला नक्की वाचायला आवडेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.